नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। येणाऱ्या 3 दिवसानंतर म्हणजे 26-27 पासून पुढे वातावरण हे पूर्णपणे ढगाळलेलं होणार आहे। तर यावेळी मात्र काही ठिकाणी पत्रावून पाणी वगळल या पद्धतीचं काही 1-2 ठिकाणी पेंडवणी पावसाची नोंद होऊ शकते। बऱ्याचशा शेतकऱ्यांचं तुरी काढण्याचं नियोजन चालू आहे। तर ह्या नियोजनामध्ये 2 गोष्टी टाळता येईल असं प्रकार आपल्याला ह्या पद्धतीचा हा अंदाज आहे। 27 आणि 28 तारखेला WD मुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचे रडार बनणार आहेत। कधी कधी काही ठिकाणी दिवस मावळा तर काही ठिकाणी रात्रीच्या वेळेला बारीक पावसाचीही नोंद होऊ शकते। तर सर्वाधिक खराब वातावरण आताच्या क्षणाला मॉडेलनुसार जर पाहायला गेलं तर बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, वर्धासह अकोला, अमरावती भागांमध्ये राहणार आहे। जालन्याचा सुद्धा समावेश आहे। बीड जिल्हा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगावचाही समावेश आहे। थोडं वातावरण दक्षिणेकडेही कलणार आहे। दक्षिणेच्या अनेक भागांमध्ये धुळीधुकं, ढगाळलेला आणि हलक्या सरींची शक्यता राहणार आहे। पण या वातावरणाची व्याप्ती आपण ज्याला म्हणतोय हे काही सगळीकडेच पडणार आहे का, ह्याला व्याप्ती आपण विषय मांडतो आहे। ती व्याप्ती मात्र मागील वातावरणाच्या म्हणजे काल 2 दिवसापूर्वी जे आभाळ आलं याच्या तुलनेमध्ये 10 ते 15% येऊन पोहोचते आहे। ज्यामुळे या जालन्यासारख्या ठिकाणी, बुलढाण्यासारख्या ठिकाणी अनेक शेगाव असेल, खाली अकोला असेल, येथे 10-5 गावाप्रमाणे तालुक्याच्या 10-5 गावांना बारीक सटकारे मात्र होणारच आहे। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। 27, 28 आणि 29 काही ठिकाणी 30 तारखेपर्यंत आभाळांच्या लेयर्स ह्या मोठ्या प्रमाणात राहणार आहेत। तर आता या 2 दिवसात काय होईल ते देखील पाहूयात। 24, 25 आणि 26 थंडीची लेवल थोडी पश्चिम महाराष्ट्रात किंचित प्रमाणात वाढेल आणि जे काही ढगाळलेलं वातावरण आहे त्यामध्ये थोडा काहीतरी कमी झालेला फरक पाहायला मिळेल। पण ह्या एकंदरीत 25 आणि 26 ला वाऱ्याचे जे जोर आहे आजही थोडंफार होतं, उद्याही राहणार आहे। पण 25 आणि 26, 27 हे 3 दिवस वारे प्रचंड वेगाने वाहतील दक्षिणेकडनं उत्तरेकडे आणि एक्झॅक्टली पूर्ण अरबी समुद्र असेल, बंगालच्या उपसागरात असेल, प्रचंड प्रमाणात बाष्प इकट्ठा होत आहे आणि तेच वाऱ्याच्या जोराने मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशामध्ये आपल्या आभाळाची गती आहे ती वाढवणार आहे। जवळपास दिवसाला 2 तास 3 तास सूर्यदर्शन पडेल अशी एवढीच टक्केवारी त्या वातावरणाची 27, 28 आणि 29 ला दिसते। अधिक माहितीसाठी तुम्हाला उद्या पुन्हा एक व्हिडिओ मी मोठा देतोय, ज्यामध्ये पूर्ण तालुक्यांची, जिल्ह्यांची नावं सुद्धा असणार आहे। आज थोडं दवाखान्याच्या कामानिमित्त मी हा व्हिडिओ इथेच पोस्टपोन करतोय आणि येणाऱ्या पावसाबद्दल आणखी 2 मिनिटांमध्ये विषय संपवतो। हा पाऊस भलेही मोठं गारपिटीचं सत्र नसलेलं आहे, गारपिटीची शक्यता यामध्ये मी वर्तवली नाही आणि मागे पण सांगितले गारपिटीचं येणाऱ्या अफवांना बळी पडू नका, असं मोठं कुठलं संकट नाही। फक्त ज्या शेतकऱ्यांना असं गंजी घातली असेल तुरीची त्यांनी 25-26 पर्यंत काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये। आणि ज्यांचं काम चालू आहे काढणीचं त्यांनी पण काम चालूच ठेवा। थोडंसं काय बारीक सारीक पावसाने काय तुमचं नुकसान होणार नाहीये, पण ज्यांना धाक वाटत असेल, कारण की 2-4 ठिकाणी आपोआप पेंडवणी पावसाची होणारच आहे यावेळी 27-28 ला, त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी विदर्भातल्या हे काम करत असताना थांबून तेवढं खळतरी करून घ्या असं माझं म्हणणं आहे। आणि 29 तारखेनंतर तुम्हाला कामे करण्याला चांगला मोठा चान्स देखील मिळणार आहे। त्याबद्दल उद्याच्या लाईव्हमध्ये आपण सविस्तर बोलूयात। पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।